Hi students, welcome to Adarsh CMB classes. How are you? Are you nice? I pray that God, you will be always nice. I finished preparation of phenol in a previous lecture. Today I am going to start the new point, reactions of phenol. So let's start the reactions of phenol. Reactions of phenol. Reactions of phenol. Reactions of phenol. मागच्या लेक्चर मध्ये काय केलं होतं, मी फिनॉल कसं बनवायचं सांगितलं होतं, पण आज त्या फिनॉलच्या कोणाकोणावर कशा रिएक्शन होतात या पद्धतीचा अभ्यास करायचा आहे. सो फर्स्ट रिएक्शन action of bromine in CS2 means carbon disulfide on phenol. म्हणजे काय, या फिनॉल वरती या ब्रोमिनची CS2 च्या माध्यमामध्ये रिएक्शन कशी होते हे आपल्याला बघायचं आहे. सो लेट्स स्टार्ट द रिएक्शन. लुक हियर it is phenol. This phenol reacts with bromine in presence of CS2 and having 273 K temperature. What happened here? The formation of O-bromophenol and P-bromophenol is formed. Phenol formed. म्हणजे काय होतं, हा फिनॉल ब्रोमिन बरोबर रिएक्ट होतो. कुणाच्या माध्यमामध्ये? कार्बन डायसल्फाइड. टेम्परेचर किती? 273. मग काय होतं, यामध्ये अर्थ आणि पॅरा पोझिशन ऍक्टिव्ह असते आणि त्या पोझिशन मध्ये यातला एक ब्रोमिन या अर्थ पोझिशनला येतो, एक ब्रोमिन या पॅरा पोझिशनला येतो. मग राहिले इथे किती? 2 Br राहिले आणि ज्या अर्थ मधला एक H आणि पॅरा मधला एक H, असे 2 H बाजूला जातात आणि 2 Br म्हणजेच 2HBr फॉर्म होतं. म्हणजेच फिनॉल रिएक्ट्स विथ ब्रोमिन इन प्रेझेन्स CS2, इट गिव्स O-bromophenol and para-bromophenol. Do you understand? Yes, you can better understand. Second reaction, action of bromine water on phenol. म्हणजे फिनॉल वरती या ब्रोमिन वॉटरचा काय इफेक्ट होतो, कशी रिएक्शन होती आपल्याला बघायचं आहे. सो स्ट्रक्चर ऑफ फिनॉल, लुक हियर. When phenol reacts with bromine in presence of room temperature, what happen? काय होतं बघा, यामध्ये ऍक्टिव्ह पोझिशन 246 ला काय होतं, 3 Br जोडले जातात. म्हणजे काय झालं बघा, फॉर्मेशन ऑफ Br and Br means numbering start here. Look here, 1 2 3 4 5 6 means 246 tribromophenol is formed and remaining काय होतं, इथं 3 2 6 Br आहेत, 3 Br शिल्लक राहिले. हे 3 Br काय करतात, यातला या पोझिशनचा एक H, प्याराचा एक H आणि 6 पोझिशनचा एक H निघून जातो या 3 Br बरोबर. म्हणजेच फॉर्मेशन ऑफ 3HBr मीन्स हियर when phenol reacts with bromine water
in presence of room temperature it gives 2,4,6 tribromophenol. Third reaction, action of dilute nitric acid on phenol. म्हणजे काय, नायट्रिक ऍसिडची फिनॉलची कशी अभिक्रिया होते आपल्याला बघायचंय. बघा, फिनॉल, वेन फिनॉल treated with nitric acid, what happen? इथं काय होतं बघा, तर ठरल्याप्रमाणे दोन फिनॉल इथं एक OH आणि इथं एक OH, म्हणजे दोन फिनॉल तयार होतात आणि त्यांच्या पोझिशन आहेत द ऑर्थो पोझिशन अँड पॅरा पोझिशन. हिअर इन दिस ऑर्थो पोझिशन द अटॅचमेंट ऑफ नायट्रो ग्रुप NO2, इन पॅरा पोझिशन अटॅचमेंट ऑफ नायट्रो ग्रुप. म्हणजे काय होतं, यातला हा NO2 ग्रुप काय होतो, एक ऑर्थो पोझिशन जाऊन बॉन्डेड होतो आणि दुसरा पॅरा पोझिशनला जाऊन बॉन्डेड होतो. मग इथं काय होतं, इथं ज्या वेळेला हा NO2 ग्रुप एक ऑर्थो पोझिशन आणि पॅरा पोझिशनला अटॅच होतो तेव्हा तिथं ऑर्थो पोझिशनवर एक H आणि पॅरावर एक H असे दोन H आणि हे दोन H म्हणजेच रिमूव्हल ऑफ 2H2O टेक्स प्लेस. मीन्स द कंपाउंड फॉर्मड O ऑर्थो पोझिशन O nitrophenol and here P nitrophenol is formed. Okay, do you understand? Yes or no? You can better understand. Fourth reaction, look here. Fourth reaction, action of concentrated nitric acid on phenol. म्हणजे काय, तीव्र नायट्रिक ऍसिडचा फिनॉलवरती काय परिणाम होतोय आपल्याला बघायचं आहे. चला तर मग, फिनॉल reacts with nitric acid, concentrated nitric acid in presence of nitrating mixture, that is concentrated H2SO4 and nitric acid. What happened here? Formation of, look here, the formation of ortho position NO2 group, para NO2, and here 6 position NO2 group, means formation of 2,4,6 trinitrophenol is formed. 2,4,6 trinitrophenol is formed. इथं काय होतं बघा, यामध्ये हा NO2 पोझिशन, या फिनॉलचे पोझिशन बघा 1 2 3 4 5 6, दुसऱ्या पोझिशनला NO, कारण ही ऍक्टिव्ह पोझिशन आहे. 4 6 या ऍक्टिव्ह पोझिशन असल्यामुळं हा NO2 ग्रुप तिथं बॉन्ड करतो किंवा बॉन्डेड होतो. मग काय होतं, हिअर 1 2 3 4 5 6, इथं काय होतं बघा, वेन फिनॉल treated with concentrated nitric acid in presence of nitrating mixture, here 2,4,6 trinitrophenol is formed and the removal of 3H2O takes place. So reaction number 5, look here. Reaction number 5, action of concentrated H2SO4 at room temperature on phenol. म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिडची फिनॉल वरती कशी अभिक्रिया होते आपल्याला बघायचं आहे. सो लेट्स स्टार्ट द रिएक्शन. लुक हियर it is phenol. When phenol treated with concentrated H2SO4 concentrated in presence of room temperature,
room temperature that is 298 K. What happened? काय होत असेल इथं? तर हा ऑर्थो पोझिशनचा एच आहे, हा एच आणि हा OH निघून जातो आणि तिथं हा SO3H ग्रुप जॉईन होतो. म्हणजे बघा काय झालं इथं फॉर्मेशन ऑफ, लुक हियर, फॉर्मेशन ऑफ SO3H here, then removal of a water molecule. Then look here, when phenol treated with concentrated sulfuric acid at room temperature, it gives 2-hydroxy, look here, 2-hydroxy sulfonic acid, 2-hydroxy sulfonic acid. Next reaction, action of zinc dust, on phenol. म्हणजे झिंकची रिएक्शन फिनॉलची कशी होते हे आपण बघायचं. सो लेट्स स्टार्ट द रिएक्शन हियर. when phenol reacts with zinc, what happen here? The removal of zinc oxide, and this H merge here, so formation of benzene ring takes place. So what happen when phenol reacts with zinc? It gives a benzene and zinc oxide is removed. Next reaction, very important reaction, that is Kolbe's reaction. अतिशय महत्वाची रिएक्शन कोल्बे रिएक्शन. यामध्ये काय सांगितलं? व्हॉट हॅपन इन दिस रिएक्शन? लुक हियर, when phenol, look here, when phenol reacts with NaOH, what happened here? Removal of water molecule and formation of first, look here, sodium phenoxide, that is a ONA takes place, means sodium phenoxide. म्हणजे इथं काय तयार झालं बघा पहिल्यांदा, म्हणजे फिनॉल NaOH वर रिएक्ट झाल्याबरोबर काय झालं इथं सोडियम फिनॉक्साइड तयार झालं. मग या सोडियम फिनॉक्साइड वर काय केलं बघा बाळांनो, या सोडियम फिनॉक्साइड वर पहिल्यांदा मी काय केलं, इलेक्ट्रोफाइल CO2 चा मारा केला अँड देन H+ आयन, मग इथं काय काय झालं बघा. तर यातला इथं जो H आहे हा H काय करतो इथं येतो आणि Na हा Na इकडे येतो. म्हणजे काय झालं बघा, द फॉर्मेशन ऑफ, लुक हियर, फॉर्मेशन ऑफ OH टेक्स प्लेस, मीन्स इथला एक H, हा जो H असणार आहे हा H इथं येतो आणि हा Na इकडे येतो, म्हणजेच CO2 ला जॉईन होतो, म्हणजेच COONA. याचं नाव आहे सोडियम सॅलिसायक्लेट. नाव आहे सोडियम सायक्लेट. मीन्स व्हॉट हॅपन, लुक हियर, when phenol treated with NaOH, it gives sodium phenoxide, which are treated with CO2 and H+, it gives a sodium salicyclate. Then next, what happened here? This sodium salicyclate reacts with dilute HCl. What happened? इथं काय होतं बघा, इथं so removal of NaCl and this H join the O, means here, look here. So what is the name of the compound? Look here, it is salicylic acid. Last reaction.
रायमन टायमंड रिएक्शन, रायमन टायमंड रिएक्शन. यामध्ये काय होतं बघा, वेन फिनॉल रिएक्ट्स विथ CHCl3 अँड NaOH, म्हणजे या फिनॉलवरती क्लोरोफॉर्म आणि अल्कलीचा मारा होतो, फिनॉल. देन व्हॉट हॅपन हियर, फर्स्ट लुक हियर, द रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल and joining of Na bonded to O, so formation of ONA, and here in ortho position 1H take 1 Cl and formation of HCl, and this CHCl2 bonded to ortho position, so formation of intermediate takes place. This intermediate reacts with 2 NaOH. What happened here? This 2 Na take 2 Cl, means removed out 2 NaCl, and formation of the unstable compound. Which compound? Look here. This CH and here 2 OH, means 1 OH here and 1 OH here. It is an unstable compound. When this unstable compound, look here, when this unstable compound treated with HCl, what happened here? First, removal of water molecule, then removal of this Na and this Cl. So look here, first here O and joining of H, and here CH and O. This is name of the compound is 2-hydroxybenzyl. That means 1, 2, 3, 4, 5, 6. Name of compound 2-hydroxybenzaldehyde. 2-hydroxybenzaldehyde. Here this Na and Cl is removed out. NaCl is removed out. So in this way we complete the Raymond-Tymon reaction. Do you understand? Yes, you can better understand. आपण फिनॉलच्या रिएक्शन बघितल्या. आता या फिनॉलचा शेवटचा मुद्दा आहे युजेस ऑफ फिनॉल. त्यामुळे पहिला यूज आहे बघा, इट इज युज्ड इन प्रिपरेशन ऑफ प्लास्टिक बॅकलाइट. Then second, it is used in preparation of drug that is a Celol and aspirin. Then third, the most important, it is used in Dettol. It is used in preparation of Dettol, which is antiseptic. And the last uses, it is used in preparation of explosive, that is 2,4,6 trinitrophenol, or another name that is a picric acid. म्हणजे अशा रीतीने आपण याचे 4 यूज बघितले. त्यामध्ये पहिल्यांदा बॅकलाइट नावाचं प्लास्टिक तयार करण्यासाठी वापरलं जातं. त्याचबरोबर हे फिनॉल हे सेलॉल किंवा ऍस्पिरिन तयार करण्यासाठी वापरलं जातं.
त्याचबरोबर डेटॉल तयार करण्यासाठी वापरलं जातं की जे अँटीसेप्टिक आहे. त्याचबरोबर स्फोटक तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. ते स्फोटक म्हणजेच पिक्रिक ऍसिड. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फिनॉलच्या रिॲक्शन बघितल्या, त्याचे युजेस बघितले. तुम्हाला या पॉइंटमध्ये फिनॉलच्या बाबतीत काय शंका असतील, काय समस्या असतील, तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा. तुमच्या शंका ज्या आहेत त्या शंकांचं निरसन केलं जाईल. आणि आपण उद्या जो टॉपिक सुरू करणार आहे इथर, त्याला आपण निश्चितच भेटणार आहोत. तोपर्यंत आपण तुर्तास थांबूया.